प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो की परत एकदा आपण देवाच्या वचनाकडे येऊया. या सगळ्या कुटुंबाने एकत्र बसा. सगळ्या लोकांसाठी आम्ही प्रत्येक वेळेला देवाचं वचन घेऊन येतो. हा लक्षात ठेवा, देव तुमच्यावर एवढं प्रेम करतो की त्याला रोज तुम्हाला त्याचं वचन द्यायचं आहे. कारण बायबल सांगतं माणूस केवळ भाकरीने जगणार नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आमेन. भाकर तुमचं पोट भरेल, शारीरिक अन्न नो गॅरंटी, पण बायबलचं वचन जे आहे ते तुमचं शरीराची, आत्म्याची आणि जीवाची ताणभोग भागवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही जगू शकता, प्रभूच्या वचनाद्वारे जगू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आपण त्या वचनावरती मनन करत आहोत. वाचूया प्लीज रोमन्स 5:17. वाचूया देवाचं वचन. कारण जर त्या एकाच्या अपराधाने त्या एकाच्या द्वारे मरणाने राज्य केले, तर कृपा व न्यायपणाचे दान यांची विपुलता जे पावतात ते अधिक विशेष करून या एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. परत एकदा मी सांगतो, येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही जीवनात राज्य करू शकता. जर तुम्ही प्रभू येशू मध्ये आलात आणि जर तुम्ही जीवनामध्ये अजूनही गुलाम, त्रासात, दुःखात याच्यात जगताय, तर बायबल मध्ये लिहिलंय की तुमचे आत्मिक डोळे उघडले पाहिजे. म्हणून प्रेषित पौल काय प्रार्थना करतो ऐका. एफिस 1 मध्ये, एफिस 1 तो अशी प्रार्थना करतो की प्रभू काय लिहिलंय. एफिसकरास पत्र 1 अध्याय आणि प्लीज कृपा करून आपण वाचूया. वाचूया 15 वचन. याकरिता मीही प्रभू येशूवरील तुमचा विश्वास व सर्व पवित्रांवरील तुमची प्रीती याविषयी ऐकून तुम्हासाठी उपकार स्तुती करण्यात अंतर पडू देत नाही. हा पुढे असं लिहिलंय, मी माझ्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून. ना प्रेषित पौल प्रार्थनेमध्ये आठवण करून, एवढा मोठा प्रेषित तो 3ऱ्या स्वर्गात बायबलमध्ये त्याला घेण्यात आलं आणि त्याला निवडण्यात आलं. तो काय प्रार्थना करतो असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव, गौरवांचा बाप याने आपल्या ओळखीचे ज्ञान व प्रगटीकरणात याचा आत्मा तुम्हास द्यावा. ओळखीचे देवाला ओळखण्याचं ज्ञान आणि प्रगटीकरण म्हणजे पुढं काय आपण होणार आहोत याचं ज्ञान आपल्याला द्यावं. पुढं तुमचे अंतःकरणाचे डोळे प्रकाशित व्हावे. ना बायबल सांगतं देहिक डोळे नाही, आत्म्याचे डोळे प्रकाशित व्हावे. असे की त्याच्या बोलवण्याची आशा काय आहे. बायबल मध्ये लिहिले की प्रभूने तुम्हाला का तारण दिलं, का निवडलं, का त्याच्या राज्यात आलं, त्याच्या बोलवण्याची आशा काय आहे व पवित्रांमध्ये त्याच्या वचनाच्या गौरवाची संपत्ती काय आहे. पवित्रामध्ये त्याच्या वचनाच्या गौरवाची संपत्ती काय आहे. तर पवित्रामध्ये वचन आहे आपल्याला, गौरवाची संपत्ती आहे आपल्याला. आणि स्वर्गात गेलेलं नाही, स्वर्गात तर ते एकदम कुठल्या डोळ्यांनी पाहिलं नाही, का नाही ऐकते. पण आता पृथ्वीवरती ज्यावेळेस येशू येतो त्यावेळेस बायबल सांगतं, प्रेषित पौल म्हणतो त्याच्या पवित्रामध्ये गौरवाची संपत्ती काय आहे. पुढे आणि त्याच्या बळकट सामर्थ्याच्या करणीप्रमाणे विश्वासणारे जे आम्ही त्या आमच्या ठाई त्याच्या सामर्थ्याचे परम थोरपण काय आहे हे तुम्ही जाणावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वचन साधे नाहीये, हे वचन जीवनामध्ये पूर्ण मोठा बदल घडवणार आहे. आमेन. हे वचनावरती जर मनन केलं तर तुम्हाला कळेल तुम्ही आणि मी साधे नाही, आपण साधे लोक नाही, सुपर नॅचरल, अलौकिक, शैतानाच्या वर काही पटीने जास्ती आणि जीवनावरती राज्य करणारे आहोत. प्रेषित पौल म्हणतो तुम्हाला संपत्ती आहे गौरवाची. प्रेषित पौल म्हणतो तुमचे आत्मिक डोळे उघडले जावे. प्रेषित पौल म्हणतो की तुम्हाला हे कळावं की तुमचं बाहेर रूपाकडे पाहू नका. तुम्ही शिकलेले नसतात, तुम्ही अडाणी असतात, तुम्हाला राहायला घर नसेल, मे बी तुम्ही रस्त्यावरती राहत असतात, मे बी तुमच्या जीवनात काय नसेल, पण ज्या दिवशी तुम्हाला मला वचन कळेल त्या दिवशी बायबल मध्ये लिहिलंय की तुम्ही त्या परिस्थितीत नाही राहणार. 100% तुम्ही देवाच्या पवित्राच्या वचनाच्या गौरवाची संपत्ती मिळवणार. येस. आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्ही म्हणता पास्टर तुम्ही आशीर्वादाविषयी बोलताय का हो, तुम्ही पैशाविषयी बोलताय का हो, तुम्ही कशाविषयी बोलताय. मी येशूमध्ये जी कृपा आणि न्याय पण मिळालं त्याच्याद्वारे जीवनात राज्य करण्याविषयी बोलतोय. दरिद्रीत तुम्ही राज्य नाही करू शकत, दरिद्री माणसाचं कुणी ऐकत नाही.
आजारी असेल तर तुम्ही केव्हा तुमच्या जीवनात आनंद नसेल, तुम्ही आजाराकडेच बघत असाल. जर तुम्ही दुःखी असताल, भीतीमध्ये असताल, तुम्ही येशूने दिलेली शांती व आनंदाचा अनुभव नाही घेऊ शकत. तुम्ही येशूमध्ये आलात आणि तुम्ही अजूनही म्हणता, ओ पास्टर बघा ना, शैतान असं करतो, बघा ना ते असं करतात. याला जीवन नाही म्हणत येशू मधलं. बायबल सांगते ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये येता त्यावेळेला देवाचं वचन सांगतं आपल्याला की आपले आत्मिक डोळे उघडले जावे. आणि आपले आत्मिक डोळे उघडले तर आपल्याला कळेल हे बायबल जे सांगतो तसाच मी आहे. हे बायबल सांगतं. जर तुम्ही रोमकरास पत्र 8व्या अध्यायामध्ये आला, प्लीज या. रोमन्स 8 प्लीज 35 ऐका काय लिहिलंय. पूर्ण वाचूया 31 ते 39. वाचा काय लिहिलंय. तर मग या गोष्टीविषयी आपण काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असला तर आपणाला प्रतिकूल कोण? देव जर आपणाला अनुकूल असला तर आपल्याला प्रतिकूल कोण? सांगा. देव तुम्हाला अनुकूल म्हणजे तुमच्यावर खुश आहे का नाही, तुमच्या बरोबर आहे का नाही? म्हणून तर येशू ख्रिस्त तुमच्याशी बोलतोय का तुम्ही किती वाईट असतात. आज देखील जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला तर बायबल सांगतं देव तुम्हाला अनुकूल आहे. येस. आणि पुढं, ज्याने आपल्या पुत्राला देखील राखून ठेवले नाही तर आपणा सर्वांकरता त्याला देऊन टाकले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व गोष्टी कशा देणार नाही? हे तर वचन खूप मोठं आहे. बायबल सांगतं त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला, जो स्वर्गाचा सगळ्यात मोठा आकर्षण, सगळ्यात मोठा तारणारा, राजांचा राजा प्रभू येशू, त्याचा एकुलता एक पुत्र देऊन टाकला. तर बाकीच्या गोष्टी नाही देणार का? येस. बाकीच्या गोष्टी आल्या पण प्रॉब्लेम आहे आपल्याला कळलं. पुढचं वचन, देवाच्या निवडलेल्यांवर सर्वांकरिता त्याला देऊन टाकले, तो त्याच्याबरोबर आपल्या सर्व गोष्टी कशा देणार नाही? देवाच्या निवडलेल्यांवर आरोप कोण ठेवेल? ना प्लीज ऐका. देवाच्या निवडलेल्यावर आरोप कोण ठेवेल? हे वचन खूप महत्वाचं आहे. देवाच्या वचनावरती आरोप ठेवणारा, भावांना दोष लावणारा एकच आहे, तो शैतान आहे. तो काय आरोप ठेवतो? देव तुझ्यावर थोडी प्रेम करतो, तू देवाचं लाडकं थोडी आहे, तू थोडी शिकलास, तू बघ कसा दिसतो, बघ तुला ज्ञान आहे का, कुठं राहतो. जर तुम्ही म्हटला शैतान देहात नको बोलू, वचन काय सांगतं ते आज मी तुला सांगणार आहे. आणि वचन काय सांगतं? वचन सांगतं की देवाच्या निवडल्यावर कोणी आरोप ठेवणार नाही, का देवच न्याय ठरवणार. येस. न्याय म्हणजे काय? पुढचं वचन, देवच न्याय ठरवणारा आहे. दंडपात्र ठरवणारा तो कोण? जो मेला पण विशेष करून पुन्हा उठवला गेला, जो देवाच्या उजवीकडे आहे, जो आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. पुढचं वचन, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळे करेल? संकट किंवा क्लेश किंवा छळवणूक किंवा भूक किंवा नग्नता किंवा धोका किंवा तरवार ही वेगळे करतील काय? असे लिहिले आहे की दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वदले जात आहोत, मरायच्या मेंढरांसारखे आम्ही गणले आहोत. तथापि ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. कुठल्या गोष्टीमध्ये? सर्व गोष्टी. कुठल्या? मरण, संकट, तलवार, धोका, गुलामगिरी, शाप, या सगळ्यामध्ये आता आपण येशूमध्ये अत्यंत विजयी आहोत. याला म्हणतात ख्रिस्तामध्ये राज्य करा. येस, आमेन. रोज तुम्ही म्हटलं पाहिजे देवाच्या प्रीतीपासून मला कोणी वेगळं नाही करणार. न देव माझ्यावरती एवढं प्रेम करतो की तो माझ्यासाठी त्याने एकुलता एक पुत्र दिला, तर बाकीच्या गोष्टी सगळ्या प्रभू येशूमध्ये माझ्या आहेत. हालेलुया, हालेलुया. जर आज तुमच्या घरात तुम्हाला त्रास आहे, दारू आहे, आज तुमच्या विरुद्ध लोक बोलतात, आज तुमचा छळ होतोय, तर त्या सगळ्या छळाच्या वरती देवाने तुम्हाला येशूच्या नावात विजय दिलेला आहे. आणि म्हणून तुम्ही म्हटलं पाहिजे नो, या सगळ्या गोष्टी मला परिणाम नाही करणार. नो, या सगळ्यामध्ये मी येशूमध्ये विजयी आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरण, जीवन, मरणाविषयी लिहिलेलं आहे. मरण, जीवन, आत्ताच्या गोष्टी, हल्लेच्या गोष्टी, होणाऱ्या गोष्टी, कोणीच आम्हाला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून वेगळं. आणि ज्याला येशू मिळतो, बॉस, तुम्ही येशू बरोबर रोज आनंदी जीवन जगू शकता. आमेन. काय बोलतात, पास्टर मी येशूमध्ये आलो पण हे नाही झालं, ते नाही झालं, हे नाही मिळालं, ते नाही. राईट टाइम येशू सगळं देईल. त्याला तुमच्यापेक्षा जास्ती तुमच्या जीवनात जेवढी तुम्हाला काळजी आहे ना, त्याच्या कैक पटीने त्याला तुमची काळजी आहे, कारण त्याने तुम्हाला जगात आणलंय.
त्याने आपलं तारण केलंय. आपण नाही केलं आपलं तारण, आपण फक्त विश्वास ठेवला. त्याने म्हणलं विश्वास ठेवला, त्याने तारण केलं, त्याने पवित्र आत्मा दिला, त्याने कृपा दिली, त्याने आशीर्वाद दिले, त्याने आकाशातून काढलं, त्याने आपल्याला सर्व काही येशूचं नाव दिलं. कोणी दिलं? मग तो पुढचं नाही करणार. देवाला योग्य वेळ माहिती आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्या चिंता, काळजी आणि आपण जे शैतानाचं ऐकून अविश्वास होतो आणि त्यामुळे काय होतं की जे देवाला द्यायचे ते नाही मिळत आहे. म्हणून ऐका, प्रभू येशूवर विश्वास ठेवा आणि प्रभूला सांगा की वचन जे सांगतं त्याप्रमाणे मी करेन. म्हणून मी चर्चमध्ये सांगितलं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात तिथंच राहायचं का त्याच्यातून बाहेर यायचं हे देवाच्या हातात नाही, तुमच्या हातात. बायबल सांगतं उदया पुत्राविषयी, उदया पुत्र बापाबरोबर एकदम चांगला होता, एकदम चांगला, पण शैतानाने त्याला बाहेर नेलं आणि जसं जगात गेला सगळं गमावलं. आता हे बापाच्या हातात नव्हतं की उद्या पुत्राने परत यावं, बापाची इच्छा होती, पण यायचं का नाही कोणाच्या हातात होतं? उद्या पुत्राच्या. पण उद्या पुत्राला एक दिवशी कळालं बॉस मला परत गेलंच पाहिजे आणि मी जाणार. आणि त्याने निर्णय घेतला. ज्यावेळेस तो आला त्याला परत सगळं मिळालं, बापाचं प्रेम मिळालं, मुलाचा अधिकार मिळाला, सगळं काय गमावलेलं मिळालं. पण जर तो म्हटला असता नाही जाऊ दे आता मी जाणारच नाही, तसाच मेला असता. आपल्याला वेगळी स्टोरी बायबलमध्ये ऐकायला मिळाली असती. म्हणून येशूच्या नावात तुमच्यासाठी विजय ठेवलेला आहे. मग आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन, आपल्या हृदय येशूसाठी उघडा आणि मला कृपा आणि न्यायपण मला येशूमध्ये मिळाली, त्याच्याद्वारे मी जीवनात राज्य करणार. मी रोज सकाळी म्हणणार मी येशूमध्ये कृपा पावलेलो आहे, मी येशू ख्रिस्तामध्ये नीतिमान. नीतिमान म्हणजे परत एकदा सांगतो देवाचा स्वभाव आपल्यात आलाय, देवाचं जीवन आपल्यात आलंय. आता शैतान तुम्हाला हात नाही लावू शकत, शैतान तुम्हाला भीतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही रोज त्याला हाकलायचं. जर तुमच्या घरात कुत्र रोज आलं तुम्ही रोज हाकलणार, रोज हाकलायचं आणि म्हणायचं प्रभू येशूमध्ये हे सगळे आशीर्वाद माझे. डोळे बंद करा, आपण प्रार्थना करूया. आणि माझ्या मागे पूर्ण हृदयाने म्हणा, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला नसेल तर आज मोठा चमत्कार तुम्ही बघणार. सगळ्यात मोठा आशीर्वाद म्हणजे तुमचं तारण आहे, म्हणजे येशू ख्रिस्त तुमच्यात राहायला आला पाहिजे. प्लीज माझ्या मागे म्हणा प्रभू येशू, प्रभू येशू मी विश्वास ठेवतो, मी विश्वास ठेवतो तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आला, तू जिवंत देवाचा पुत्र आहे, तू जिवंत देवाचा पुत्र आहे, तू माझ्यासाठी प्राण दिला, तू माझ्यासाठी प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास, असा माझा विश्वास आहे. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर. प्रभू येशू, प्रभू येशू माझ्या हृदयात ये, मी कबूल करतो. प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणारा देव आहे. आमेन. आमेन. प्रेयर करूया. फादर, जितक्यांनी तुझ्या विश्वास ठेवला ते तुझे लेकरं आहेत. तुझी इच्छा आहे आमच्या आत्मिक डोळे उघडावे, आम्हाला पवित्रामध्ये जी संपत्ती, गौरवाची संपत्ती कळावी. मी प्रार्थना करतो की प्रत्येक जो शैतानाने त्यांच्या मनावरती प्रभू अंधाराची पट्टी बांधली ते मी येशूच्या नावात तोडतो. मी प्रभू येशूच्या नावात त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. प्रत्येक शरीरातल्या वेदना, प्रत्येक आजार, कॅन्सर, प्रत्येक प्रभू त्यांच्या शरीरातल्या डोक्यापासून तर पायापर्यंत असलेले सगळे आजार निघून जा प्रभू येशूच्या नावात. आणि प्रभू येशूच्या नावात डोक्यापासून तर पायापर्यंत पूर्ण बरे व्हा. पवित्र आत्मा तुम्ही त्यांच्यात राहायला आला, आजपासून त्यांना तुमचा अनुभव येऊ दे. रोज तुझं वचन आमच्या आत्मिक डोळे उघडू दे. आणि फादर, ज्या गोष्टीत ते सापडलेत किंवा संकटात अडकलेत किंवा त्रासात आहे, येशूच्या नावात मी त्यांची सुटका जाहीर करतो. आणि थँक्यू तू केलं प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आपण भेटूया परत एकदा 8:30 वाजता, शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता, रविवारी सकाळी 10:30 वाजता. आणि दुसऱ्यांना देखील सांगा, प्रार्थना विनंती पाठवा, आम्ही तुमच्यासाठी प्रेयर करतोय. आमेन. आमेन.